श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, कसलीही काळजी तुला आता जवळ येणार नाही, कारण तुझ्यासाठी मी ते सर्व काही देणार आहे, ज्यात तुझं मन शांत होईल, तुला आनंदाची प्राप्ती होईल. तुझ्यासाठी मी ते दरवाजे उघडतो जिथे जिथे तुला आजपर्यंत नाही म्हणण्यात आले होते. मी तुटलेल्यांना पुन्हा जोडू शकतो. मी कधीकधी पडलेल्यांना अधिक उभं राहण्याची क्षमता प्रदान करतो. मी त्यांच्या जीवनातील कटू अनुभवांना कायमचं नष्ट करतो आणि मीच त्यांना कायम स्वरूपी स्थिर करतो. तू माझा आवाज ऐकत राहा. अजिबात कानाडोळा करू नकोस, दुर्लक्ष करू नकोस. हे बोल शेवटपर्यंत ऐकत राहा. हा संदेश तुझ्या डोळ्यापुढे आला आहे. कदाचित तू थकला असशील, कदाचित तुला आळस असेल, कदाचित तू याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असशील, पण पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी विश्वासाने तुला भरणारे आहेत. तुझ्या जीवनातून अंधकार कायमचा नाहीसा करणारी आहेत. तेव्हा पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देणारी आहे. पुढील काही मिनिटे हा महत्त्वाचा, दिव्य, पवित्र संदेश ऐकत राहा. तुला ऊर्जा प्राप्त होत राहील. तुम्ही कधीकधी काही गोष्टींमुळे हार मानू लागता, पण त्या ठिकाणीच तुम्हाला जिंकायचे आहे. तुम्हाला तुमची ताकद, तुमची शक्ती आणि तुमची युक्ती दाखवायची आहे. होय, ते सर्व काही मी तुम्हाला प्रदान केलं आहे. कदाचित तुम्ही काही गोष्टींकडे दुर्लक्ष करता. तुमच्यात ती जिद्द आहे. तुम्ही ते पूर्ण करू शकता जे आधीच तुम्ही अर्धवट सोडलं आहे. त्या अर्धवट कार्यांना पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला गतीचा आशीर्वाद पाठवत आहे. तुम्ही व्यापार आणि अधिक प्रगतीसाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहात. होय, तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल, यशाने भराल, आनंदाने भराल. जे कोणी आपलं प्रेम, जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत, जे माझ्याकडे त्यांच्या प्रेमासाठी प्रार्थना करत आहे, त्यांच्यासाठी त्यांचं प्रेम दिव्य होईल. त्यांना आशीर्वाद दिला जात आहे. त्यांच्यात ते सुसंवाद घडू लागतील. आज खूप काही घडणार आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या चुकीच्या नकारात्मक भावनांना कायमस्वरूपी दूर करू शकणार आहात, कारण आज मी तुमच्यासाठी ते आशीर्वाद भरभरून पाठवत आहे. तुम्ही तुमच्या व्यापारात अधिक वृद्धीचा आशीर्वाद प्राप्त करत आहात. तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वीतेकडे जात आहेत. आता तुमचा निर्णय योग्य पद्धतीने पुढे जात आहे. तुम्ही सिद्ध होत आहात त्या सर्व काही गोष्टी मिळवण्यासाठी, कारण देव तुमची निवड करतो. देव तुम्हाला सुरक्षित करतो. महालक्ष्मीचा आशीर्वाद अचानक तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या धनात वृद्धी होईल. तुम्ही ऐश्वर्य, सुख आणि समाधान याचा अनुभव करणार आहात. मी तुमची स्वामी माऊली आज तुम्हाला आशीर्वाद प्रदान करत आहे की तुम्ही जिथे जिथे कमतरता अनुभवली आहे, या 24 तासानंतर तुम्ही त्या ठिकाणी भरभराटीचा अनुभव करणार आहात. तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रयत्नात तुम्ही यशाने, आनंदाने भरल्या जाणार आहात. तुम्ही दैवी कृपेचे अनुभव करणार आहात. तुम्ही नाम जाप करत आहात, ते माझ्यापर्यंत येऊन पोहोचत आहे. तुम्ही केलेल्या प्रत्येक चांगल्या कर्माचे
आशीर्वाद तुम्हालाच मिळणार आहेत. तुमच्या शक्यतांना वाढवल्या जात आहे. स्वतःला कमी लेखू नका. स्वामी तुम्हाला प्रत्येक दिवस एक नवीन आशीर्वाद देत आहे. या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. तर आज रात्री 12 नंतर तुम्हाला दिव्य आशीर्वाद प्राप्त होणार आहे. तुमचं दुःख, त्रास आणि तुमचा संयम देवाने पाहिला आहे. अचानक घरात अशा गोष्टी घडू लागतील ज्यामुळे तुमचे मन अधिक समाधानाने, आनंदाने भरल्या जाईल. तुमचे तुटलेले नाते परत एकत्रित येतील. तुम्ही आजपर्यंत जे काही अश्रू तुमच्या नात्यांसाठी दिले आहेत ते व्यर्थ नाहीत, तर आता त्याला खरा अर्थ प्राप्त होणार आहे. तुमचं प्रेम जीवन अधिक सुख, समाधान आणि आनंदाने भरल्या जाणार आहे. तुमचं नशीब पूर्णपणे बदलल्या जाणार आहे. तुमच्या मनातील ते सर्व काही रुखरुख करणारं, त्रासदायक, सीमित सर्व काही गोष्टींना कमतरता कारणीभूत असणारं ते सर्व काही स्वामी नष्ट करणार आहेत. स्वामींवर संपूर्ण श्रद्धा असल्यास होय स्वामी आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा. तुमच्या आयुष्यात भरभराट पैसा येण्याची शुभ वेळ आली आहे. तुम्ही पैसा कमावताना किती काळजी घेता, त्याचप्रमाणे नाते जपतानाही तितकीच काळजी घ्या. हे 72 तास तुमच्यासाठी काही शुभ संकेत घेऊन येत आहेत. दिवसेंदिवस तुमची प्रगती होत आहे. पुढील 7 दिवसांमध्ये तुम्हाला काही संकेत मिळणार आहेत. हा संदेश लाखो लोकांमध्ये तुम्हालाच का मिळाला याचा विचार करत आहात? तर होय, देवाने तुमची निवड केली आहे. त्या आशीर्वादांना प्राप्त करण्यासाठी, त्या संकेतांना प्राप्त करण्यासाठी तुमचं नशीब आता उंचावत आहेत. येणारे पुढील 7 दिवस तुमच्यासाठी अधिक लाभाचे, अधिक आशीर्वादाचे आहेत. दुर्लक्ष करू नका. जेव्हा संकेत मिळतील, चिन्हे दिसू लागतील, तेव्हा स्वामी कृपा होत आहे याचा अनुभव घेत राहा. तुम्ही आजपर्यंत खूप काही सहन केलं आहे. आता मात्र तुमचं नशीब तुम्हाला साथ देत आहे याचा खुलासा तुमच्यासमोर वारंवार होणार आहे. काही शत्रूंनी तुमच्यासाठी विरोधाभास निर्माण केले आहेत. स्वामी म्हणतात त्या सर्व काही गोष्टी आता उजागर जरी झाल्यात तरीही मी तुझ्यापासून तुझ्या शत्रूंना वेगळं करणार आहे. त्यांची दृष्टी मी तुझ्यापासून हलवणार आहे. तू संपूर्णपणे सुरक्षित आहे माझ्या प्रिय बाळा. स्वामी म्हणतात हा संकेत प्रत्येकाला दिसत नाही, फक्त काही लोकांना निवडतो. हा संदेशही त्याचप्रमाणे आहे. तो प्रत्येकाला निवडत नाही, तर तो काही लोकांपर्यंतच पोहोचवला जातो. ज्याच्या अडीअडचणी दूर होणार आहेत, ज्याच्या आयुष्यातून रात्रीतून बदल, शुभ परिणाम आणि अशा काही गोष्टी ज्या सकारात्मक आहेत त्या घडणार आहेत, तेव्हाच माझे संकेत, माझे संदेश तुम्हाला प्राप्त होऊ लागतात. काही व्यक्ती तुमचं नुकसान करण्यासाठी वारंवार प्रयत्न करत आहेत. ते आपली शत्रुता जागृत ठेवण्यासाठी वारंवार तुमच्या दिशेने काही चुकीचं पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. हे सर्व कार्य त्या नकारात्मक शक्तीचं आहे जी तुमच्यातली सकारात्मकता घालवू पाहत आहे, जिला तुम्ही पुढे गेलेलं, तुम्ही प्रसिद्धीस आलेलं किंवा तुम्ही मोठं झालेलं पाहायचं नाही. म्हणूनच ही नकारात्मकता तुम्हाला माझ्यापासून वेगळं करण्यासाठी तुम्हाला विचित्र
नकारात्मक गोष्टी सांगत आहे आणि तुम्हाला त्याच दिशेने पुढे करण्याचा प्रयत्न करत आहे. पण आज मी तुम्हाला त्या चुकीच्या समजुतींपासून वेगळं करणार आहे. त्या नकारात्मक गोष्टींपासून कायमस्वरूपी लांब ठेवत आहे. अचानकपणे जरी हा संदेश, हा व्हिडिओ तुमच्या पुढे आला असेल किंवा अचानक तुम्ही या संदेशाला निवडलं असेल तर शेवटपर्यंत ऐकत राहा, कारण हे ऐकल्यानंतर काही गुपित तुम्हाला कळणार आहे जे तुमच्या प्रगतीच्या आड येत आहे. त्यामुळेच हे 72 तास तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. पुढील 7 दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. हे ऐकल्यावर तुम्ही कुठल्या दिशेने जाऊन प्रयत्न करायचा, यश मिळवायचं, आनंद मिळवायचा, मी यातच तुम्हाला सांगत आहे. कदाचित तुम्हाला नवल वाटेल, अचानकपणे काही गोष्टी घडू लागतील, कारण मी शुभसंकेत पाठवत आहे. काही गोष्टी अचानक तुम्हाला मिळू लागतील. तो आनंदाच्या काही बातम्या तुमच्याजवळ येऊ लागतील. वारंवार तुमचं मन प्रसन्न होऊ लागेल. अचानकपणे तुमच्या मनात आनंद येईल. कुठलीही बातमी नसताना तुम्हाला आनंद वाटू लागेल. तेव्हा समजून जा की माझा संकेत आहे, जो शुभ परिणाम तुमच्यावर करणार आहे. हा संदेश नुसतंच तुमच्यापर्यंत आला नाही, तर तुमच्या जीवनात सुख, समाधान आणि प्रगती देण्यासाठी, आयुष्यभरासाठी तुम्हाला निवडत आहे. हे आयुष्य सुंदर आहे हे दाखवून देणारा हा आठवडा तुमच्यासाठी अगदी आनंद प्रदान करणारा आहे. तुमचे ते नाते तुमच्याकडे दुर्लक्ष करणार नाही. तुम्हाला पश्चाताप होणार नाही, तर तुम्हाला आनंद वाटेल. तो आनंद जो दिव्य आहे, पवित्र आहे. तुम्ही स्वामींचे अधिक नामस्मरण करू लागाल, कारण देव तुम्हाला निवडतो. देवाची सेवा करण्यासाठी तुम्हाला गोड बातमी मिळणार आहे. तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाही, बरे केले, कारण हे शुभसंकेत तुमच्यापर्यंत येणे आवश्यक होते. स्वामी तुम्हाला निवडतात त्या कृपेसाठी, आशीर्वादासाठी. बाळा, आता तुझं दुःख कायमचं संपण्याची शुभवेळ आली आहे. आजचा हा संदेश आहे, संकेत आहे की तू त्या सर्व गोष्टींना प्राप्त करणार आहेस, अधिक मजबूत होणार आहेस आणि अधिक तुझी प्रार्थना केलेली तुला पुढे नेणार आहे. तुझ्यावर आनंदाचा वर्षाव होणार आहे. म्हणूनच हा संदेश तुझ्यासाठी आहे. पुढील 7 दिवस दुर्लक्ष करू नका, कारण काही अद्भुत दैवी संकेत तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही शुभतेकडे वळत आहात. पैसा आपोआप तुमच्याकडे वारंवार येऊ लागेल. तुमची आर्थिक संपन्नता वेगवान दिशेने पुढे जाऊ लागेल. तुम्ही अधिक आनंद आणि आनंदासाठी निवडल्या जाल. हे प्रत्येक संकेत फक्त तुमच्यासाठी आहेत आणि तुमचे शत्रू मात्र पश्चाताप करतील, कारण त्यांनी तुझ्यासाठी चुकीचं निवडलं आहे, चुकीचं पाठवलं आहे. ते पश्चाताप करतील. चमत्कार फक्त तुलाच मिळणार आहेत. तुझे अश्रू थांबतील. आता आनंदी आनंद तुला मिळू लागेल. आज हा संदेश तुला निवडतो, तुझ्यासाठी आनंद पाठवतो. तुझ्या घरातील वाईट काळ संपला आहे याचे संकेत म्हणून हा संदेश तुला मिळाला आहे. आता नकारात्मक विचार बंद कर, सकारात्मक हो, मजबूत हो, कारण मी तुझी स्वामी आई तुला निवडतो आशीर्वादांसाठी, चमत्कारांसाठी. सर्व काही शुभ आहे तुझ्यासाठी, तुझ्या कुटुंबासाठी. तुझी शुभ वेळ सुरू होत आहे. आनंदी रहा. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही एकाग्र मनाने ऐकला आहे, तर यातील प्रत्येक आशीर्वाद तुमचं सौभाग्य वाढवणारा आहे, तुमची प्रसिद्धी वाढवणारा आहे, तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव देणारा आहे. सर्व काही सहज आणि शक्यतेने तुम्हाला मिळेल. फक्त स्वामी नाम जपत राहा, आपले कर्म करत राहा, मन शुद्ध पवित्र ठेवा. तुमच्यासाठी आशीर्वाद मोठा आहे, तो स्वीकार करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या मनातील
प्रत्येक इच्छा पूर्ण करो, तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य आणि प्रगती देव, ऐश्वर्य देव, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. आजचा सुंदर दिवस चतुर्थीचा आहे. आजचा दिवस श्री गणेशांचा आराधनेचा आहे. श्री गणेशांचे नाम घ्या, चांगले कर्म करा, तुम्हाला सर्व काही चांगलंच मिळणार आहे, शुभच मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय 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 स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.